देशातील तरुणाईला ब्रेन स्ट्रोकचा विळखा पडतोय। प्रत्येक 7 रुग्णांमध्ये एक रुग्ण हा 45 वर्षांखालचा आहे। बदलत्या जीवनशैलीमुळे हा धोका आता वाढलेला आहे। राष्ट्रीय स्ट्रोक रजिस्ट्रीच्या अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। वेळेवर उपचार न मिळणं हे जीवघेणं ठरतंय आणि त्यामुळे सर्वांनी आपली जीवनशैली सुधारावी असं आवाहन आता डॉक्टर करतायत। स्ट्रोक हा आता वृद्धांपुरताच मर्यादित आजार राहिलेला नाहीये, तर तरुणांमध्ये सुद्धा याचं प्रमाण चिंताजनक वाढलेलं आहे। राष्ट्रीय स्ट्रोक रजिस्ट्रीच्या अहवालानुसार देशातील दर 7 स्ट्रोक रुग्णांमध्ये एक रुग्ण हा 45 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे। चुकीची जीवनशैली आणि त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तंबाखूचं सेवन ही यामागची प्रमुख कारणं आहेत। अहवालानुसार स्ट्रोकमुळे रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूचा दर हा 13.9% होता आणि जो 3 महिन्यांमध्ये वाढून 27.8% इतका झालेला आहे। तर ब्रेन स्ट्रोक होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत आपण एकदा पाहूयात। उच्च रक्तदाब, तसंच मधुमेह, तंबाखूचं सेवन, धूम्रपान या ब्रेन स्ट्रोकची कारणं आहेत आणि मद्यपान हे सुद्धा यामागचं प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे।